अगं गडी ती करत नाही, पण तू बाय असून तुझा जीव तरी आहे का तेवढा ट्रॅक्टरच्या ह्याच्यावर बसवायचा? आता वाघ जन्माला आला असता तर भविष्यात किती चांगलं झालं असतं, पण बाय जन्माला येऊन तू वाघाची धमक दाखवतेस. ह्यात तुझ्या आईबापाचा मोठेपणा आणि तुझ्या बी मनाचा मोठेपणा आहे, आणि तू संसारात तुला कुठं सुद्धा कमी पडणार नाही. परिसरातील एका वृद्ध महिलेनं वर्तवलेलं हे भविष्य सांगलीच्या खानापूर तालुक्यातील कुर्ली येथील उल्का पिसाळ यांनी आज खरं ठरवलंय. मागे वळून पाहताना भूतकाळातील आठवणी त्यांच्या डोळ्यासमोरून झरझर सरकू लागतात. परिस्थिती अतिशय हालाकीची. कुटुंबाचा भार पेलण्यासाठी त्यांनी शेतमजुरी केली, परकर, साड्या विकल्या. परिस्थिती बदलावी म्हणून अशाच एका स्कीममधून ट्रॅक्टर खरेदी केला. यातून आपली गरिबी दूर होईल, आपल्याला चांगले दिवस येतील असे वाटत असतानाच दुसरंच संकट समोर आलं. शेतात ट्रॅक्टरचं चालू काम सोडून ड्रायव्हर पळून गेला. हो मॅडम, म्हणलं आता मी काय येऊ शकत नाही, ट्रॅक्टर चालवू शकत नाही, कारण मला दारू पाहिजे म्हणला. दारू पाहिजे म्हटल्यानंतर आता काय करायचं? त्याला मी म्हटलं जा, तू ट्रॅक्टर सोडून गेलास म्हणून काय मीच थोडी सोडणार आहे का? मग तो गेल्यावर मी माझ्या धाडसानं आता काय करायचं, लोकांचं मेहनत घेतल्या म्हणून मी ट्रॅक्टरवर बसली. ट्रॅक्टरचे स्टिअरिंग हातात घेऊन त्या संसाराच्या ड्रायव्हर सीटवर बसल्या. स्वतःच्या शेतात कसून सराव केला. त्यांनी मेहनतीनं नांगरणी तसेच इतर मशागतीची कौशल्य आत्मसात केली. पण एवढ्यावरच त्यांची परीक्षा संपली नाही. पुढं नवीन संकट समोर आलं. पण जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासानं त्यांनी त्या संकटावर देखील मात करत लोकांचा दृष्टिकोनच बदलला. ती म्हणली, हा ड्रायव्हर नाही आता तुम्ही काय नांगरायचं म्हणून लागली परगावची लोक मग व्हायचे नानो करायला. त्या संदर्भात म्हणलं तुमची मेहनत झाली तर मला पैसे द्या, नाही तर मला पैसे देऊ नका. म्हणून माझं पदरचं डिझेल घालून मी नांगरायला सुरुवात केली. ज्यावेळेस अर्धा तास नांगरल्यावर जे नांगरट माझी बघितल्यावर लोकांना पटलं की बाबा हा हे चांगलं म्हणजे नांगरट हे करते, ते व्यवसाय चांगला येतो या, म्हणून त्या लोकांनी मला धंदा द्यायला चालू केलं. पण बाय ट्रॅक्टर चालवत्या, कशी चालवत्या म्हणून शिरना बाय तर कशी आहे असं बघण्यासाठी रस्त्याने लोक येऊन थांबायची. म्हणजे शेतात सुद्धा जाऊन आपापल्या शेतातनी थांबायची की आज इथं ह्या लेडीचा ट्रॅक्टर येणार आहे, तिथं त्या मावशीचा ट्रॅक्टर येणार आहे, अशी लोक म्हणायची आणि माझी वाट बघत बसायची. आपल्या परिस्थितीसोबत दोन हात करताना उल्का पिसाळ यांना उमेद अभियानाची मोठी साथ लाभली. त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या स्वप्नाला उमेद अभियानाचे पंख मिळाले, ज्याच्या जोरावर त्यांना यशस्वी भरारी मारता आली. उद्योग उभारताना त्यांना ज्या ज्या वेळी भांडवलाची गरज भासली त्यावेळी बचत गटाच्या माध्यमातून त्यांना भांडवल उपलब्ध झाले. यातून त्यांनी आटा चक्की सुरू केली. आटा चक्की व्यवसाय लोकांच्या विश्वासास पात्र ठरला. या व्यवसायाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आटा चक्की चालवणं हे काम पुरुषाचं समजलं जात होतं, पण त्या दळण दळण्यास स्वतः उभ्या राहिल्या. चक्कीच्या या चाकाबरोबरच त्यांच्या संसाराच्या चाकाला देखील गती मिळाली. हा व्यवसाय वाढवत त्यांनी चटणी डंग, शेवया मशीन सुरू केली. कष्टाने पै जमा करून त्यांनी शेती तसेच उद्योग क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे आकडे ऐकून आपल्यालाही आश्चर्य वाटेल. 2015ला बचतीचं 50-100ची बचत केली. त्या बचतीतनं मग कर्ज भेटल्यानंतर मी कर्ज महिलांच्या संमतीनं कर्ज घेतलं. बोर पाडली. प्याला पाणी नव्हतं. प्रत्येकाच्या विहिरीला गेलं, कोण ही म्हणायचं एकच कळशीने, कोण म्हणायचं 2 कळशीने. मग पाण्याची कमतरता पडायला लागली. मग मी बोर पाडली. बोर पाडल्यानंतर आता त्याला कनेक्शन हे आलं पाहिजे. मग आता काय करायचं, 1-2 महिने वेळ घेतली. नंतर परत कर्ज बँकेकडून घेतलं. बँकेकडून थोडं एक 50,000चं कर्ज भेटलं. त्यातून कनेक्शन हे घेऊन बोरचं पाईपलाईन ही करून ते घरच्या घरी पाण्याचं हे आपलं चालू केलं. मी धंदा करत करत त्यातलं 4 रुपये आपलं बचत करत करत मी ती बचतीचं परतफेड केली. आणि नंतर मग 10 गुंठ जमीन घेतली. नंतर पुन्हा आणखीन 1 एकर घेतली. असं त्यातनं शेतीतनं पाणी नसल्यामुळे दुसऱ्याचं पाणी घेऊन शेती करत करत 4 रुपये बचत करून बचत गटाच्या माध्यमातून कर्ज काढून असं नंतर पुन्हा मी
मुलीचं लग्न केलं. मुलीचं लग्नही करून झाल्यानंतर पुन्हा 20 लाखाचे 2 माझा एक साधा गट आणि एक पंचायत समितीला जॉईन केलेला गट होता. मग त्या दोन्ही गटातलं 5-7 लाख कर्ज घेतलं आणि दागिनं केलेलं होतं थोडं थोडं. ते दागिन्यावर हे असं हात उसणं लोकांचं घेऊन 20 लाखाची जमीन खरेदी केली. जमीन खरेदी केल्यानंतर दुसऱ्याचंच पाणी आणि बी घेतलं, त्यात ऊस लावला. ऊसात त्यातलं 4 रुपये आल्यानंतर विहीर पाडली. 50 बाय 40ची विहीर पाडली. विहीर बांधकाम ते विहिरीचं सगळं 22 लाख खर्च केला. त्यात नंतर विहिरीचं पाणी आता शेतात न्यायचं पाईपलाईन 5-7 लाखाची केली आणि ऊस लावला. मग त्या ऊसाच्या ह्याच्यातनं वर्षाला मला 5-7 लाखाचं उत्पन्न भेटायला लागलं. त्यातून मग मी ही कर्ज जे बँकेचंही काढलेलं, बचत गटाचं काढलेलं सगळं नेल करत आले. त्यानंतर मुलाचं लग्न मुलगीचं आधी केलं, नंतर मुलाचं लग्न केलं. मिस्टर आजारी पडलं, त्यासनी 5-7 लाख दवाखान्यातही घातलं आणि त्यातून सगळं करून आता नंतर आणि 1 एकर जमीन खरेदी केली. आता सगळं 5-7 एकर जमीन झाली. त्यात सगळं मी ऊस लावला, ऊसाचं उत्पादन घेतलं. उल्का पिसाळ यांनी शेती, लघु उद्योग, पशुपालन या उद्योगातून आपल्या संसाराला गती दिली. एकेकाळी लोकांच्या शेतात शेतमजुरी करणाऱ्या उल्का पिसाळ यांनी गावातून पहिल्यांदा आपला ऊस कारखान्याला घालवण्याचा बहुमान मिळवला. या यशस्वी प्रवासामागील खरे सूत्र सांगत त्यांनी इतर महिलांना देखील प्रेरणा दिली आहे. 1 रुपया न कुणाचा बुडवता आणि आपला सुद्धा 1 रुपया कुणाकडे मी सोडलेला नाही. माझ्या कष्टाचा पैसा मी रुपये घेतला. मी बी कुणाचा हरामचा असं म्हणजे घेतलेला नाही. व्यवहाराने सगळ्या रुपयाचा पैनापैत देऊन टाकलेला आहे. मग आता उमेद अभियान बचत गट जे आहेत त्या बचत गटातून सर्व महिलांनी की बाबांनो, जेणेकरून माझ्या परिस्थितीला सामोरं जाऊन मी जी सुधारणा केली तशीच इतर महिलांनी सुद्धा की बाबांनो, आपल्या बचतीतून आपणाला आता भरपूर सुविधा आहेत, त्या स्कीमा आहेत, तर त्यातून लाभ घ्यावा आणि सुधारणा स्वतःची करावी आणि दुसऱ्यांची सुद्धा करायला सांगावी, शिकवावी. उमेद अभियानातील दशसूत्रीचे पालन करून आपणही उल्का पिसाळ यांच्याप्रमाणे यशस्वी वाटचाल करावी असे आवाहन अभियानातील CRP भारती कांबळे यांनी केले आहे. उल्का जगन्नाथ पिसाळ यांनी दशसूत्रीप्रमाणे बचत गटात येऊन आपलं जीवनमान उंचावलं. तसंच तुम्ही पण ह्या अभियानात या, बचतीचं महत्त्व जाणून घ्या आणि उल्का पिसाळ यांच्यासारखं एक यशस्वी उद्योजिका म्हणून आपलं नाव करून दाखवा. एकेकाळी दुसऱ्याच्या शेतात मजुरी करणाऱ्या उल्का पिसाळ आज स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. त्यांचे जीवनमान उंचावले आहे. लिंगभेदाला सुरुंग लावत त्यांनी मिळवलेले दैदिप्यमान यश इतर स्त्रियांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.